ॐ निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। आज आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, गीत भावामृत। ह्या सिरीजमध्ये आपण काही हिंदी गाणे घेणार आहोत आणि त्यावर निरूपण करणार आहोत। आता बघा, भगवान श्री रामकृष्णांनी वचनामृतामध्ये आपल्याला सगळं काही सांगितलेलं आहे। भक्त विचारतात की ह्या संसारामधून बाहेर पडण्याचा उपाय काय? श्री रामकृष्ण म्हणतात की फार कठीण आहे, पण भक्त म्हणतात कठीण तर आहे, पण मग आमच्यासाठी काही उपाय नाही का? आणि भगवान श्री रामकृष्ण वेगवेगळे उपाय सांगतात आणि विशेष करून गृहस्थ भक्तांसाठी त्यांनी भक्ती प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे। कारण भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की ह्या कलियुगामध्ये भक्तिलाभ करून घेणं फार महत्त्वाचं आहे। एकदा भक्ती लाभली, भगवंतावर जर आपण आपला भार सोपवला तर आपला मार्ग एकदम सुरळीत आणि सोपा होतो। आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपाय सांगितलेले आहे। तर आज आपण असं एक गाणं घेणार आहोत की ज्यामध्ये भक्तीचे उपाय, वेगवेगळे जे उपाय आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला भक्तीचे बहुतेक सगळेच उपाय मिळतील। तर काय उपाय आहे? भक्त विचारतो, रामकृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल, सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन मोल। भक्तांचं सामर्थ्य काय आहे? भक्तांचं बल काय? निर्बल के बल राम। आपण म्हणतो ना की जो निर्बल आहे त्याचं बल कोण आहे? भगवान राम आहे। तसंच भगवान श्री रामकृष्णांच्या भक्तांना भगवान श्री रामकृष्ण हेच बल आहे। म्हणून रामकृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल। तेव्हा भक्त भगवंताला विचारत आहे की प्रभू, आमच्या मनामध्ये खूप घाण साचलेली आहे। ह्या संसारामध्ये राहून आमचं मन फार अपवित्र झालेलं आहे। आता हा मनामध्ये साचलेला मल किंवा ही मनामध्ये पडलेली घाण ही कशी दूर करता येईल, यासाठी आम्हाला काही उपाय सांगा, असा भक्त भगवंताला प्रश्न विचारतो। आणि त्यावर भगवंत वेगवेगळे उपाय सांगतात आणि हे उपाय सगळ्यांसाठीच आहेत। जर तो भक्तिमार्गाचा अधिकारी असेल तर हे उपाय त्याला नक्कीच उपयोगामध्ये येईल, पण आचरण करायला पाहिजे। तर इथे काय सांगितलेलं आहे भगवंतानी? कहते हैं प्रभु वचन मोल, सुनकर भक्त हृदय के बोल। भक्ताच्या हृदयाची वाणी ऐकून भगवंत आता अनमोल वचन सांगतात। तीर्थभ्रमण तू करता चल, मुख से हरिगुण गाता चल, विषयों को दूर हटाता चल, दूर होगा तेरे मन का मल, दूर होगा तेरे मन का मल। तर इथे भगवंत आपल्याला काय उपाय सांगतात? तीर्थभ्रमण तू करता चल। म्हणजे भक्तांसाठी तीर्थभ्रमण करणं हा एक महत्त्वाचा उपाय आहे। यामुळे काय होणार आहे? तीर्थभ्रमण केल्यामुळे आमची भक्ती कशी वाढणार आहे? तर बघा, भक्ती का वाढत नाही? कारण आपल्या हृदयामध्ये प्रेम आहे। ते प्रेम आपण पूर्णच्या पूर्ण संसाराला देतो। आपण एक दिवससुद्धा घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, एक दिवससुद्धा घर सोडण्याची इच्छा होत नाही। तेव्हा जेव्हा आपण तीर्थयात्रेला जातो तर पहिली गोष्ट काय होते की आपण घरापासून लांब जातो। म्हणजे आपली जी घरावरची आसक्ती आहे ती आसक्ती आपोआप कमी होते आणि भगवंतावरची आसक्ती वाढते। हे आपल्या सगळ्या संतांना माहिती होतं। आता महाराष्ट्रामध्ये बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाने पंढरपूरची वारी काढली। आता ही पंढरपूरची वारी जवळजवळ 1 महिन्यापर्यंत चालते
आता हे सगळे वारकरी आपलं घरदार सोडून, सगळ्या जबाबदाऱ्या सोडून त्या वारीमध्ये सामील होतात आणि 1 महिनापर्यंत सतत भगवंताच्या नावाचं चिंतन करत करत पैदल ते पंढरपूरला जातात. आणि हे पंढरपूरच आहे. आपण पंढरपूरपासूनच सुरुवात करत आहोत, कारण हे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. तेव्हा पंढरपूरला येतात, इथे येतात 1 महिनाभर, असं वर्षातून 2दा. म्हणजे बघा, वर्षामधून 2 महिने सतत भगवंताचं चिंतन होतं. त्यामुळे घरावरची आसक्ती आपोआप कमी होते. भगवंताकडे मन जातं, भगवंताचं चिंतन होतं आणि ते 2 महिने मनावर झालेले संस्कार वर्षभर काम करत राहतात. म्हणून बघा, इथे सांगितलं आहे की तीर्थभ्रमण तू करता चल. म्हणजे गृहस्थांनी तीर्थभ्रमण केलं पाहिजे. पण भगवान श्री रामकृष्णांनी बघा, त्यांना काही गरज होती का? पण त्यांनी तीर्थभ्रमण केलं. ते काशीला गेले. काशीला गेल्यानंतर त्यांना अनेक दर्शनं झाली आणि काशीला गेल्यावर त्यांनी खूप दानधर्म पण केला, साधूंच्या भेटी घेतल्या. म्हणजे बघा, भगवंताने स्वतःच्या जीवनामध्ये दाखवून दिलेलं आहे की तीर्थभ्रमण करणं किती आवश्यक आहे. हा एक फायदा आपल्याला होतो. दुसरं म्हणजे आपण जेव्हा तीर्थस्थानी जातो, तीर्थस्थान म्हणजे काही साधारण स्थान नाही आहे. त्या ठिकाणी अनेक वर्ष अनेक साधकांनी साधना केलेली आहे. त्यामुळे ते स्थान अगदी पवित्र झालेलं आहे. साधकांच्या साधनेमुळे, महापुरुषांच्या तिथे वास्तव्यामुळे ते स्थान पवित्र झालेलं आहे. म्हणजे तिथे आध्यात्मिक स्पंदनं आहेत. आता अशा वातावरणामध्ये गेल्यानंतर आपण थोडं जरी जपध्यान केलं तरी आपलं मन शांत होतं. म्हणजे अशा वातावरणाचा आपल्याला उपयोग होतो, कारण त्या परिसरामध्ये आपण लवकरात लवकर मन आपलं एकाग्र करू शकतो. आपल्या घरी तेवढं होत नाही, पण तीर्थयात्रेत ते व्हायब्रेशन असतात, स्पंदनं असतात, महापुरुष राहतात तिथे. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या संपर्कात आल्यामुळे आपलं मन शांत होतं आणि पवित्र होतं. हा दुसरा आपल्याला फायदा होतो. जर आपण तीर्थयात्रेला गेलो तर तिथे गेल्यानंतर मात्र आपण साधना केली पाहिजे. एक टुरिस्ट म्हणून जाऊ नये. जेव्हा आपण तीर्थयात्रेला जातो, घरी तर आपण साधना करू शकत नाही, कारण बऱ्याच गोष्टी असतात. पण जेव्हा तुम्ही तीर्थयात्रेला जाता, वर्षातून एकदा तरी गेलं पाहिजे. तेव्हा तिथे गेल्यानंतर तुम्ही काही दिवस एकांतपणे साधनेमध्ये घाला. भगवान श्री रामकृष्ण पुन्हा पुन्हा म्हणतात की गृहस्थानी मधून एकांतवास केला पाहिजे, एकटं राहिलं पाहिजे. आता तीर्थयात्रेला तुम्हाला एकांतवास मिळतो, तर तिथे गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी बंद करा. संसाराबद्दल बोलणं बंद करा. फक्त भगवंताचं आणि भगवंताचंच चिंतन करा. त्यामुळे साधनेसाठी एक उत्तम वातावरण आपल्याला मिळतं. आणि तिथे अनेक साधू असतात, त्यांच्या तोंडून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात, सत्संग होतो. आणि तिथून आल्यानंतर रवंत करा, जे चुईंग दी कड. तुम्ही तिथे जे राहिलात त्याबद्दल मनामध्ये पुन्हा चिंतन करा. जे आल्याबरोबर संसारामध्ये गुंतून जाऊ नका. तर तुम्ही तिथे जे काही 8-10 दिवस वास्तव्य केलं असेल त्याबद्दल चिंतन करा. म्हणजे अशा प्रकारे तीर्थयात्रेमध्ये गेल्यामुळे आपल्या मनातला बराचसा मळ निघून जातो. असे अनेक फायदे आपल्याला होतात. तीर्थयात्रेमध्ये गेल्यामुळे गृहस्थाला अनेक फायदे होतात. म्हणून भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की तीर्थयात्रा केली पाहिजे. गृहस्थाने तीर्थयात्रा केली पाहिजे, एकांतवास केला पाहिजे, मधून घरापासून तो दूर गेला पाहिजे, भगवंताला आळवलं पाहिजे. त्यामुळे त्याची आसक्ती कमी होईल, त्याची साधना चांगली होईल, त्याला एकांतवास मिळेल आणि त्याला आध्यात्मिक व्हायब्रेशन मिळाल्यामुळे त्याची प्रगती लवकर होईल. आणि तिथे जाऊन जर तुम्ही संतांची वचनं ऐकली, दानधर्म केला, तर अजून तुम्हाला पुण्य लाभेल. तीर्थयात्रेला जाणं हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. पूर्वी लोक हिमालयात पैदल जायचे. भगवान श्री रामकृष्णांचे वडील रामेश्वरला गेले, खुदिराम. त्यानंतर ते रामेश्वरवरून गयेला गेले.
बघा त्यावेळेस लोक पैदल जायचे, ही आपली ट्रेडिशन होती, परंपरा होती. ते पैदल जायचे. भगवान श्री रामकृष्णांचे सगळे शिष्य ते सगळे तीर्थयात्रेला गेले. स्वामीजींनी भारत भ्रमण सुरू केलं काशीपासून. आता ठाकूरांचे संन्यासी शिष्य त्यांनी बघा किती तीर्थयात्रा केल्या, किती तीर्थयात्रेला भ्रमण केलं. जवळजवळ भारतामधले सगळे तीर्थ ते फिरले. आता त्यांना काय गरज होती, पण त्यांनाही माहिती आहे की तीर्थस्थानी वास करणं किती उपयोगाचं आहे. म्हणून सगळ्यांनी तीर्थयात्रा केल्या. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात तीर्थयात्रा केल्या पाहिजे. पर्टिक्युलरली गृहस्थांनी तरी तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, वर्षातून एकदा तरी गेलं पाहिजे. आणि आपल्यासाठी बेलूर मठ, जयरामोटी, कामारपुकूर, दक्षिणेश्वर हे महातीर्थ आहे. या ठिकाणी गेल्यामुळे भगवंताचं स्मरण होतं, भगवान श्री रामकृष्णांची आठवण होते. तेव्हा अशा ठिकाणी आपण गेलो पाहिजे की ज्या ठिकाणी आपल्यामधला भाव, जो भाव आहे त्या भावामध्ये वृद्धी होईल, भगवंताप्रती आपली भक्ती वाढेल, आपली संसारावरची आसक्ती कमी होईल. म्हणून भगवंत म्हणतात की तीर्थभ्रमण तू करता चल, तीर्थभ्रमण तू करता चल, मुखसे हरिगुण गाता चल. म्हणजे तीर्थभ्रमण करायचं, पण वाणीद्वारे भगवंताच्या नावाचा जप पण करायचा. आता बघा हे वारकरी जातात तर कीर्तन करत करत जातात, मुखसे हरिगुण गाता चल. ते नुसते जात नाही, पण जाता जाता भगवंताचं स्मरण करत जातात. जेव्हा लोक केदारला, बद्रीला हर हर महादेव, हर हर महादेव, आता ते भगवंताचं नाव घेत घेत जातात. म्हणजे नुसते चुपचाप राहत नाही, तर भगवंताच्या नावाचा आनंद घेत संकीर्तन करत ते जात असतात. त्यामुळे भगवंताच्या नावाचा आनंद म्हणजे भजनानंद त्यांना मिळतो. भगवंताचं नाव त्यांना आपोआपच घ्यावं लागतं. म्हणजे तुम्ही तीर्थयात्रेला जाता किंवा जरी तीर्थयात्रेला गेलाही नाही तरी भगवंताच्या नामाचं संकीर्तन करणं हा सुद्धा एक उपाय आहे. कारण भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे. तेव्हा संकीर्तन, चैतन्य महाप्रभूंनी ही संकीर्तन खूप फेमस केलं. पूर्वी लोक एवढे संकीर्तनं करत नव्हते. आता रस्त्यामध्ये आपण बघतो की कशा प्रोसेशन जातात आणि त्या प्रोसेशनमध्ये, त्या मिरवणुकीमध्ये भगवंताच्या नावाचं संकीर्तन होतं. आणि चैतन्य महाप्रभूंनी सुरू केलेले संकीर्तन आज देश विदेशामध्ये लोकांना आवडत आहे आणि रस्त्यावरती ते संकीर्तन करत आहे. म्हणजे बघा संकीर्तनाचा कसा मनावर प्रभाव पडतो. कारण भगवंताचं नाव घेत टाळ्या वाजवायचं, नाचायचं. भगवान श्री रामकृष्ण बघा, जेव्हा ते संकीर्तन करायचे, त्यांचे नृत्य बघायचे लोक, तेव्हा एका वेगळ्या आनंदामध्ये असायचे. त्यांच्या चेहऱ्यावरती तेज तळपायचं आणि ते आनंदामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचे. आणि भगवंताचं संकीर्तन करता करता त्यांना समाधी लागायची, गाणं ऐकता ऐकता समाधी लागायची. म्हणजे भगवंताचं संकीर्तन करणं हा सुद्धा एक उपाय आहे. शांत बसण्यापेक्षा भगवंताच्या नामाचं संकीर्तन करा. कारण तुम्ही सध्या तरी ध्यान करू शकत नाही, मनामध्ये फालतू विचार येतात. म्हणून संकीर्तनापासून तुम्ही सुरू करा. तर भगवंताच्या नामाचं संकीर्तन हा सांगितला आहे दुसरा उपाय. आणि विषयों को दूर हटाता चल. तर हे जे विषय आहे, इंद्रियाचे विषय, हे आपल्याला जगाकडे आकर्षित करत असतात. म्हणून आपण ह्या विषयांपासून जेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करू तेवढंच आपलं मन भगवंताकडे जाईल. म्हणून आपण तीर्थयात्रेला जाताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की तिथे बाकी सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या नाही. नाहीतर तीर्थयात्रेला गेले आणि तुम्ही सगळ्या 2-4 बॅग भरून घेऊन गेले आणि रात्रंदिवस हे नुसते खातच बसले तर काय उपयोग. तर इथे आपण तिथे भगवंताचं नामस्मरण करायला गेलो, तिथे काही मजा नाही करायला गेलो. त्यामुळे आपण तिथे गेल्यानंतर शक्य तेवढा आपल्यावर संयम ठेवला पाहिजे. तुम्ही जेव्हा तीर्थयात्रेला जाता तेव्हा फोनचा जास्त वापर करायचा नाही. फोनमध्ये आपला वेळ नष्ट करायचा नाही. जर फोन पाहिजे असेल तर भगवंताच्या भजनाचा आनंद घ्या, त्याच्यामध्ये भगवंताचे व्याख्यानं ऐका, म्हणजे तुम्हाला चांगल्या गोष्टी पण मिळतील. म्हणजे हे जे विषय आहे
हे विषय एवढे आकर्षक आहे की ते आपल्या मनाला ओढून खेचून घेऊन जातात आणि स्वाभाविक त्यांची दिशा असते विषयांकडे. तर या इंद्रियांची दिशा विषयांकडे असते आणि विषयाचं आकर्षणच मनुष्याला बंधनाला कारण ठरते. म्हणून आपण शक्यतोवर ह्या विषयांचं चिंतन करणं सोडलं पाहिजे. कारण मनामध्ये आपण विषयांचं चिंतन करतो, रात्रंदिवस चिंतन करतो आणि त्यामुळे काय होतं, ते मनामध्ये संस्कार घडवतात. मनामध्ये एकदा संस्कार पडले की मग त्या गोष्टी सोडणं फार कठीण असतं. आता एखाद्याला समजा दारूचं व्यसन लागलं, व्यसन तर सुरुवातीला त्याने लावून घेतलं, पण आता तोच व्यक्ती सोडू शकत नाही. त्या सोडणं किती कठीण आहे. म्हणजे एकदा तुम्ही त्याची सवय लावली, कोणत्याही गोष्टीची सवय लावली तर सुटणं फार कठीण आहे. मी असा एक भक्त बघितला, तो म्हणायचा की मला जेवणामध्ये दररोज मिठाई पाहिजेच, मिठाईशिवाय मी जेवण करू शकत नाही. म्हणजे आता बघा, तो त्या मिठाईवरच आसक्त झाला. मला दररोज नाश्ता त्या अमुक अमुक हॉटेलमध्येच घ्यायचा आहे, मी दररोज त्या वैशालीमध्ये जाऊनच नाश्ता करणार. आता बघा, तो तिथे आसक्त झाला, तिथलेच पदार्थ त्याला पाहिजे. दुसरं कितीही घरी चांगलं केलं असेल तरी त्याला आवडत नाही. म्हणजे हे काय आहे, हे विषयांचं आकर्षण आहे. जे विषयांचं आकर्षण जेव्हा वाढतं तेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीचं भान राहत नाही. एखाद्या वेळेस आपण लग्नाला गेलो, चांगले पदार्थ असले आपण खूप खातो, तिथे आपण विचार करत नाही. त्यानंतर आपण आजारी पडतो, त्यानंतर पोट बिघडते. पण त्यावेळेस मात्र आपण विचार करत नाही की जेवढं पाहिजे तेवढंच खाल्लं पाहिजे. चांगलं आहे, खूप आहे म्हणून आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ नये. तेव्हा हे विषय आपल्याला आकर्षित करतात. कानाद्वारे रात्रंदिवस आपण बघतो, हे आजचे तरुण मुलं वगैरे रात्रंदिवस कानाला हेडफोन लावून ठेवतात आणि रात्रंदिवस सिनेमाची गाणी ऐकतात, FM वर सिनेमाची गाणी ऐकतात. म्हणजे एवढं काही त्यांना ॲडिक्शन झालेलं आहे की ते एक दिवस पण त्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपल्याला विषयाचं आकर्षण होतं तेव्हा ती आपल्याला सवय जडते, त्याचे ॲडिक्शन लागतं आणि एकदा की ती सवय जडली तर मग आपल्याला सोडायला फार कठीण जातं. म्हणून विषयांकडे जास्त आपण धावायचं नाही. हे विषय आपल्या बंधनाचं कारण आहे हे आपण जाणून घ्यायचं आणि विषयांचं आकर्षण सोडायचं आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्यायचं. लोभ करायचा नाही. अति तेथे माती, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे, पण ह्या जगामध्ये चांगलं आणि वाईटही आहे. तुम्ही चांगलं घ्या, वाईट सोडून द्या, कारण वाईटाची गरजच नाही. आणि विचार करा, विचारपूर्वक कोणतंही कर्म करा. जे इमोशन, तुमचं आकर्षण, तुमचा लोभ, त्याच्यामुळे तुम्ही कर्म करू नका, त्यामुळे तुम्ही बांधले जाणार. घर घर में तू जाता चल, दुखियों के दुख मिटाता चल, भजनानंद लुटाता चल, दूर होगा तेरे मन का मल. घर घर में तू जाता चल, दुखियों के दुख मिटाता चल. आता इथे अजून एक उपाय सांगितलेला आहे भगवान श्री रामकृष्णांनी की शिवभावे जीवसेवा. जीवांवर दया नाही तर घर घर में तू जाता चल, दुखियों के दुख मिटाता चल. ह्या जगामध्ये एवढे दुःख आहे, हे जग दुःखानं भरलेलं आहे. आता आपल्याला जर संधी मिळाली आणि ह्या दुःखित लोकांना, गरीब लोकांना जर आपल्याला मदत करता आली तर ते आपलं सौभाग्य आहे. हा विचार आपण केला पाहिजे. नेहमी स्वार्थ, मी आणि माझं हाच विचार आपण करतो. पण ह्या जगामध्ये असेसुद्धा लोक आहेत की जे ह्या सगळ्या गोष्टींसाठी वंचित आहेत. त्यांना जीवनामध्ये चांगल्या गोष्टी मिळत नाही. आता किती आदिवासी भागामध्ये किती गरिबी आहे, दारिद्र्य आहे. आता या अशा भागामध्ये जर आपण गेलो, स्वामीजी म्हणायचे की गो डोर टू डोर अँड हेल्प दी पुअर. जे दारोदारी जा, गावोगावी जा, ग्राम ग्राम अब निकल पड़ो तुम लेकर स्वामी जी की पताका, परहित में जो प्राण गवाता वही अमर हो जाता. म्हणजे तुम्ही गावागावात जा, घरोघरी जा,
आणि बघा लोकांचे काय दुःख आहे. एक मुलगा दरवाजा बंद करून ध्यान करत होता. तो म्हणाला की स्वामीजी मला शांती मिळत नाही, मी खूप ध्यान करतो. स्वामीजी म्हणाले की घराचे दरवाजे खिडक्या उघडून दे, बाहेर बघ किती गरीब लोक आहे, जा बाहेर आणि त्यांना मदत कर, तुला शांती मिळेल. म्हणजे आपण जेवढं स्वार्थी होऊ तेवढी आपली अशांती वाढेल. म्हणून आपल्या अवतीभोवती असलेले गरीब लोक आपल्याला कुठेही शोधायची गरज नाही. आपल्या अवतीभोवती असलेले जे वंचित लोक आहे, जे गरीब लोक आहे, त्यांना आपण मदत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपला शेजारी असेल, आपल्या मोहल्ल्यामधला असेल, त्याला काही संकट असेल, त्याला जर काही काम नसेल तर आपण शक्यतोवर त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी आपण करू शकतो. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला शास्त्रामध्ये बघायला मिळतात की काही लोक स्वतःची सुद्धा पर्वा करत नाही, इतरांना मदत करण्यासाठी स्वतःचा त्याग करतात, स्वतःचं जीवन पूर्णपणे समर्पित करतात. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात शास्त्रामध्ये. पर्टिक्युलरली महाभारतामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहे की ज्या लोकांनी स्वतःचं बलिदान दिलं पण इतरांचे प्राण वाचवले. म्हणजे इथे श्री रामकृष्ण म्हणतात की आपण जर आपली ऐपत असेल तर लोकांना मदतसुद्धा केली पाहिजे. त्यामुळे काही वेळेला आपल्या हृदयाचा विस्तार होईल, आपल्या हृदयामध्ये दया करुणा येईल. आपण फक्त आपलंच बघू नये. जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण दक्षिणेश्वरला राहायचे, त्यांनी मथुरबाबूला सांगितलं, अरे म्हणे एवढे सगळे भिकारी इथे येतात, साधू येतात, त्यांना तू काहीतरी दे, अन्नदान कर, साधूंना काय पाहिजे ते दे. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी मथुरबाबूंकडून ही सेवा करून घेतली. आपल्याला माहिती आहे की जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण देवघरला गेले, शिवाचं मंदिर, देवघरला गेल्यावर मंदिरात त्यांनी बघितलं तिथे की त्या शिवाच्या मंदिरामध्ये बैद्यनाथ, तिथे बघितलं की बाहेर कितीतरी भिकारी बसलेले आहे आणि त्यांच्या अंगाला वस्त्र नाही, केसाला तेल नाही, पोटाला अन्न नाही. तेव्हा ठाकूर मथुरला म्हणाले, अरे मथुर, पहिले यांना तू दे काहीतरी, त्याशिवाय मी पुढे जाणार नाही. ह्या लोकांना तू मदत केली पाहिजे. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांच्या हृदयामध्ये किती करुणा होती. त्यांनी जेव्हा ही गरिबी बघितली तेव्हा त्यांचं हृदय द्रवलं. ते म्हणाले की तीर्थयात्रेला जायची काही गरज नाही, पहिले या लोकांना मदत कर, हेच तर ईश्वराचे अवतार आहे. तर यांना मदत कर, ही भगवंताची वेगवेगळी रूपं आहेत, यांना मदत केली नाही तर मी पुढे जाणार नाही. तेव्हा मथुरबाबूला त्या सगळ्यांना मदत करावी लागली. त्यांना अन्न वस्त्र सगळं द्यावं लागलं. म्हणजे इथे सेवासुद्धा एक आध्यात्मिक जीवनाची साधना आहे, हे आपण कधीही विसरू नये. म्हणून भगवान श्री रामकृष्ण म्हणतात, घर घर में तू जाता चल, दुखियों के दुख मिटाता चल, भजनानंद लुटाता चल, दूर होगा तेरे मन का मल. भजनानंद लुटाता चल. बघा, भजनानंद, भगवान श्रीरामकृष्णाने काय केलं? भजनानंद लुटाता चल. आपण वाचतो की त्यांच्या खोलीमध्ये कशा प्रकारचं वातावरण असायचं. नेहमी भजनानंद सुरू आहे, नेहमी गान संकीर्तन सुरू आहे, भगवंताशिवाय दुसरं काहीही तिथे नाही. म्हणजे ते रात्रंदिवस भक्तांना भजनानंद वाटत होते. ते कमलाकांत, रामप्रसाद यांची सगळी भजनं म्हणायचे, अभंग म्हणायचे आणि लोकांना भजनानंद द्यायचे. कारण भजनानंद हा श्रेष्ठ आहे. लोकांना स्वाभाविकपणे विषयानंदाकडे जाण्याची ओढ असते. आता विषयानंदामधून मन काढून घ्यायचं असेल तर त्याच्यापेक्षा उच्च आनंद म्हणजे भजनानंद. तेव्हा भजनाचा आनंद घेतला पाहिजे, तो आपण इतरांना पण दिला पाहिजे. आपण इतरांच्या घरीसुद्धा भजन संकीर्तन केलं पाहिजे. कारण फक्त आपल्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. आपण काय करतो, फक्त आपला उद्धार झाला म्हणजे झालं, पण बाकीच्या लोकांना पण त्याची गरज आहे. त्यामुळे आपण बाकीच्या लोकांनासुद्धा हे ऐकवलं पाहिजे. त्यांच्या घरी जाऊनसुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आता बऱ्याच घरी सत्संग करतात. मी बघितलं की भक्त, गृहस्थ भक्त आपल्या घरी बोलावतात, साधूंना बोलावतात, भक्तांना बोलावतात, तिथे व्याख्यानं होतात, भजनं होतात.
म्हणजे भजनानंद लुटला जातो. म्हणून अशा प्रकारे घरोघरी सत्संग झाले पाहिजे. गृहस्थ भक्तांनी स्वतः बोलावलं पाहिजे. आपल्या घरी असे सत्संग केले पाहिजे. तिथे भजनाचा कार्यक्रम पाहिजे, व्याख्यानाचा कार्यक्रम पाहिजे, भोजनाचा कार्यक्रम पाहिजे. बघा भगवान श्रीरामकृष्ण किती भक्तांच्या घरी जायचे. ते स्वतः म्हणायचे की आज तुमच्या घरी कार्यक्रम होणार आहे. म्हणजे भक्तांच्या घरी जाऊन सगळ्या आजूबाजूंच्या शेजाऱ्यांना बोलवायचे, त्यांना तिथे उपदेश द्यायचे आणि मधून भजनं म्हणायचे. म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण बलराम बाबूच्या घरी 100पेक्षा जास्त वेळा गेले आणि भजनामध्ये तल्लीन होऊन जायचे. त्यांना समाधी लागायची. म्हणजे बघा त्यांनी किती भजनानंद लुटला. ते म्हणायचे की मी लोकांच्या घरोघरी जाऊन भगवंताचं नाव देऊ शकत नाही, कारण माझं आरोग्य चांगलं नसते. पण चैतन्य महाप्रभूंनी घरोघरी जाऊन भगवंताच्या नामाचं संकीर्तन केलं. त्यांनी भगवंताच्या नामाचा वाटप केला. तेव्हा भजनानंद लुटाता चल, हा भजनानंद खूप आवश्यक आहे. लोकांना भगवंताच्या नावाबद्दल आवड निर्माण करणं, भगवंताच्या गुणगानाबद्दल आवड निर्माण करणं. तर हा भजनानंद भगवान श्रीरामकृष्णाने आयुष्यभर तेच केलं. नरेंद्राला म्हणाले तू भजन गा, तू भजन गा. त्यांच्या खोलीमध्ये नेहमी भजनानंद सुरू असायचा. आणि जरी भक्तांच्या घरी गेले तिथेसुद्धा भजनानंद. म्हणजे भगवंताचं भजन संकीर्तन केल्यामुळे आपल्या मनातले सगळे विकार नष्ट होतात. तेव्हा कोणत्याही प्रकारे का होईना भगवंताला आपल्या मनामध्ये स्थान देणं, भगवंतावरची भक्ती वाढवणं हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. म्हणून इथे भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की लोकांना तुम्ही भजनाचा पण आनंद द्या. भजनानंद लुटाता चल, भगवंताच्या नावाची लूट करा. घरोघरी जाऊन लोकांना भगवंताचं नाव सांगा, संकीर्तन करा. हे सगळं काय आहे? हे भक्ती लाभाचे उपाय आहे. म्हणजे आपला तर उद्धार होतोच, पण त्यासोबतच आपण इतरांचा पण उद्धार करतो. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात घर में तू जाता चल, भजनानंद लुटाता चल. धर्मग्रंथ तू पढ़ता चल, मन से हरिचिंतन करता चल. अहम भाव को त्यजता चल, दूर होगा तेरे मन का मल. धर्मग्रंथ तू पढ़ता चल. म्हणजे बघा आध्यात्मिक जीवनामध्ये आपण नेहमीच साधना करू शकत नाही. 24 घंटे कोणीही साधना करू शकत नाही. मग आपलं मन उच्च पातळीवर कसं ठेवायचं? कारण शेवटी मनामध्ये विचार येतातच. आता मनामधले विचार आपल्याला उच्च पातळीवर ठेवायचे आहे. त्यांना संसाराकडे जाऊ द्यायचं नाही. आणि त्यासाठी आपण नेहमी स्वाध्याय केला पाहिजे, शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे. आता आपल्याकडे भगवद्गीता आहे, अगदी सोपं शास्त्र आहे. तुम्हाला बाकी काहीही वाचायची गरज नाही. भगवद्गीता चांगल्या प्रकारे वाचा, भगवद्गीतेचा अर्थ समजून घ्या. आणि भगवद्गीता जर समजत नसेल तर भगवान श्रीरामकृष्णांचं वचनामृत वाचा. म्हणजे हे असे ग्रंथ वाचल्यामुळे काय होतं की आपल्या मनामध्ये भगवंताविषयी विचार राहतात आणि आपण मग धर्माच्या विरुद्ध आचरण करू शकत नाही. म्हणून म्हटलं आहे स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमादितव्यम. आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे की स्वाध्याय म्हणजे चांगल्या ग्रंथाचं अध्ययन करणं आणि ज्या गोष्टी वाचल्या त्या लोकांना सांगणं. प्रवचन फक्त आपल्यापुरत्या मर्यादित ठेवू नये, त्या लोकांना सांगणं. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमादितव्यम, याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. कारण तुम्ही जर चांगली पुस्तकं वाचली, विवेकानंद साहित्य वाचलं, वचनामृत वाचलं, गीता वाचली, उपनिषद वाचले, तर तुमच्या मनाची वैचारिक पातळी खूप उच्च राहील. तुमच्या मनामध्ये चांगले चांगले विचार येतील. तुम्ही चांगल्या प्रकारचं चिंतन करू शकाल आणि तुम्ही शास्त्राप्रमाणे आचरण कराल. कारण शास्त्रामध्ये सांगितलं आहे की काय केलं पाहिजे, काय करू नये, हे सगळे विधी निषेध शास्त्रामध्ये आहे. तस्मात शास्त्रप्रमाणम ते कार्यो व्यवस्थितो. गीतेमध्ये म्हटलं आहे की आपलं कार्य योग्य आहे की अयोग्य आहे यासाठी शास्त्र हेच प्रमाण आहे. तस्मात शास्त्रप्रमाणम ते, म्हणजे शास्त्रामध्ये जे काही चांगलं करायला सांगितलं ते करा आणि जे निषेध आहे शास्त्रामध्ये म्हटलं आहे की ह्या गोष्टी करू नका, त्या गोष्टी आपण करू नये. म्हणून शास्त्र हे प्रमाण आहे.
नाहीतर आपण जीवन जगणार कसं? जीवन जगण्यासाठी काहीतरी मार्ग पाहिजे ना. तर शास्त्र आपल्याला उपाय सांगतात की कसं जीवन जगायचं. आपण जन्माला आल्यानंतर आपल्यामध्ये आणि पशुमध्ये काहीही फरक नसतो. जेव्हा आपल्याला हे ज्ञान मिळतं तेव्हा आपण चांगला मनुष्य होण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर आपल्यामध्ये आणि पशुमध्ये काय फरक आहे? पण त्या पशूंना ज्ञान मिळत नाही, ते ज्ञान ग्रहण करू शकत नाही. पण मनुष्य लहानपणापासून ज्ञान ग्रहण करतो, लोकांपासून शिकतो, लोकांचं अनुसरण करतो, साधुसंग करतो. ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याला ज्ञान मिळतं आणि मग तो चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. कारण नैतिकता आणि अनैतिकता हे फक्त मनुष्यासाठीच आहे, पशूंसाठी नाही. पशु काही केलं तर ते पशूने जरी कोणाला मारलं तरी ते अनैतिकता नाही, कारण त्यांचा तो स्वभावच आहे. म्हणून इथे आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला शास्त्राचं अध्ययन पण करायचं आहे. कारण आपल्या जीवनाला एक दिशा मिळाली पाहिजे आणि आपला वेळ चांगल्या कार्यामध्ये आपण घालू शकतो. तुम्ही सत्कर्म करा, तुम्ही साधना करा, तुम्ही हे सगळं करा, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शास्त्राचं अध्ययन पण करा. महाभारत वाचा, रामायण वाचा, भगवद्गीता वाचा, उपनिषद वाचा, विवेकानंद साहित्य वाचा, रामकृष्ण वचनामृत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वाचल्या आणि ऐकल्यामुळे आपल्या मनावर तसे संस्कार पडतात आणि भगवंताची भक्ती आपल्यामधली वाढत जाते. म्हणून इथे म्हटलं आहे की आपण शास्त्राचं अध्ययन पण केलं पाहिजे. भगवान श्रीरामकृष्णांनी किती सोपं केलेलं आहे. सगळे शास्त्र संस्कृतमध्ये आहे, आपल्याला कळत नाही, पण अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी तीच वेदांची तत्त्व आपल्यासमोर सांगितलेली आहे, आपल्या भाषेमध्ये सांगितलेली आहे. आज सगळ्या भाषांमध्ये त्यांचं भाषांतर झालेलं आहे. तेव्हा शास्त्राचं अध्ययन करणंसुद्धा साधकासाठी खूप आवश्यक आहे. धर्मग्रंथ तू पढ़ता चल, मनसे हरिचिंतन करता चल, अहम भाव को त्यजता चल, दूर होगा तेरे मन का मल. तर धर्मग्रंथाचं वाचन करा, मनाद्वारे हरिचिंतन करता चल. मनाद्वारे नेहमी हरीचं चिंतन करा, भगवंताच्या पादपद्माचं चिंतन करा आणि अहम भाव को त्यजता चल. आणि अहंकार सोडा. मी करतो असं म्हणू नका. आपण काहीच करत नाही, भगवंतच आपल्याकडून करून घेत आहे. तेव्हा भगवंताचे दास म्हणून राहा. हे जे काही मी करतो आहे ते भगवंताचं कार्य आहे, भगवंत माझ्याकडून करून घेत आहे. मी करता नाही, तोच करता आहे, मी फक्त निमित्त आहे. जे असा भाव आपण ठेवला तर आपल्यामध्ये अहंकार मुळीच येणार नाही. मी केलं, मी करणार आहे, मी करतो, हा मी जो आहे ना तो मीच आपल्या बंधनाचं कारण आहे. कारण हा मी शरीराशी जोडलेला आहे, पण ह्या शरीरामध्ये भगवंत चैतन्य रूपानं बसलेले आहे. ह्या शरीराचे तेच मालक आहे आणि तेच या शरीराद्वारे कार्य करत असतात. हे आपण विसरून जातो आणि जेव्हा आपण हे विसरतो तेव्हा सगळं क्रेडिट आपण घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा इथे आपण हा विचार केला पाहिजे की आपण काहीही करत नाही. हा संसार भगवंताने निर्माण केलेला आहे आणि ह्या सृष्टीचं रक्षण तोच करतो, पालनी तोच करतो, विनाशही तोच करतो, सृष्टी पण तोच करतो. म्हणजे हा संसार आहे भगवंताचा, आपला नाही आहे. आपण किती दिवस राहणार? आपण गेल्यानंतर हा संसार चालणारच आहे. आपल्यासाठी इथे काहीही थांबत नाही. आपल्याला हे माहिती आहे की आपल्याशिवाय पण हे जग चालणार आहे, पण आपण मध्येच मी म्हणतो की मीच करतो. आपण काही करत नाही. आपण गेलो तरी भगवंत करून घेणार आहेच, आपल्याशिवाय काही अडणार नाही. देवाचा संसार तोच चालवितो, कर्तृत्वाचा अभिमान जीव मिरवितो. आता भगवंतच हा संसार चालवत आहे, पण आपण मध्येच मी करतो असं म्हणतो. आपण काहीही करत नसतो. सगळं भगवंताच्या इच्छेनं होतं. झाडाचं पानसुद्धा आपोआप हालू शकत नाही. सगळं काही जे काही घडामोडी होतात भगवंताच्या इच्छेनं होतात. हे आपल्याला कळत नाही. आपलं स्थानच कुठे आहे? आपण तर कठपुतली आहो. जे भगवंत इच्छा करेल तेच तो आपल्याकडून करून घेईल. आपलं स्वातंत्र्य कुठे आहे?
पण हे आपल्याला कळत नाही आणि आपल्याला वाटतं की आपणच सगळं काय करतो आणि भगवंताला विसरून जातो, त्याला मुळीच स्थान देत नाही आणि त्यामुळे आपला अहंकार वाढतो आणि तो अहंकार बंधनाला कारण ठरतो. कारण मी हा मीच तर सगळा बदमाश मी आहे ना, हा सगळ्या बंधनाचं कारण आहे, सगळ्या दुःखाचं कारण आहे. तेव्हा अहम भावतू त्यजता चल दूर होगा तेरे मन का मल. तर आपल्याला अहंकार सोडावा लागेल. दानधर्म तू करता चल संतन का कहना सुनता चल. सत्यवचन अपनाता चल दूर होगा तेरे मन का मल. पुढचा उपाय आहे दानधर्म तू करता चल. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दानधर्म करा. कारण दानधर्मासारखं पुण्य कोणतंही नाही. दानधर्म केल्यामुळे काय होतं, आपला स्वार्थ कमी होतो. सगळं काही माझ्यासाठी. भगवान श्री रामकृष्ण भक्तांना म्हणायचे की अरे तुम्ही तीर्थयात्रेला गेला, काही साधूंना दिलं का, काही दानधर्म केला का. म्हणजे भगवान श्री रामकृष्ण तीर्थयात्रेला गेले तर किती गरिबांना दान करायचे. मथुरबाबूंना म्हणायचे की ह्या सगळ्या गरिबांना तो मदत कर. तर इथे दानधर्म हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण आपण पैसे कमावतो, पण ते पैसे सगळे काही आपलेच नसतात. समाजानं आपल्याला बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहे, त्या समाजाचं ऋण आपल्याला फेडावं लागेल. आपण समाजाकडून खूप काही घेतलं आहे, आता आपल्याला समाजाला ते परत द्यावं लागेल. पण आपण एवढे कंजूस की आपण सगळं स्वतःसाठीच राखून ठेवतो. काही लोक करोडोपती असतात, त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो, पण एक दमडीसुद्धा दान करणार नाही. आता ते पैसे करणार काय. एवढे कंजूस असतात, त्यांच्या पैशाची उधळपट्टी होईल, तो पैसा राहणार नाही, तो अनेक वाईट मार्गाने निघून जाईल. म्हणून तुम्हाला जर तुमचा पैसा टिकून ठेवायचा असेल तर त्या पैशामधून तुम्ही दानधर्म केला पाहिजे. भगवान श्री रामकृष्ण त्यांच्या भक्तांना सांगायचे की अरे तुम्ही दान करत जा, तुम्ही फक्त स्वतःचं बघू नका. किती भक्तांना सांगायचे की तुम्ही साधूंना द्या, गरिबांना द्या, भगवंताची सेवा करा. म्हणजे दानधर्म करणं हा आपल्या जीवनाचा एक भागच होऊन गेला पाहिजे. कारण लोक कितीतरी दानवीर आहे, ते भरपूर दान करतात. आता आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तुमचं जे काही इन्कम आहे त्यामधलं 10% तरी तुम्ही दान केलं पाहिजे. तुम्ही 1,00,000 रुपये महिन्याचे कमावत आहे, 10,000 रुपये तरी महिन्याचं दान केलं पाहिजे. तुम्ही दान कुठेही करू शकता. तुम्ही कोणत्या संस्थेला देऊ शकता, अनाथ आश्रम करू शकता किंवा एखाद्या मुलाच्या शिक्षणाचा भार घेऊ शकता. तुम्ही कोणत्याही प्रकारे दान करा, पण तुमच्या इन्कमच्या 10% भाग दानामध्ये गेला पाहिजे. 100% सगळ्याच्या सगळं स्वतःवरच खर्च करायचा, स्वतःच भोग घ्यायचे. बाकीचे लोक गरीब आहे. आपल्या समाजामध्ये एवढं असंतुलन का आहे. एकीकडे गरीब मनुष्य गरीब होत आहे आणि दुसरीकडे श्रीमंत मनुष्य श्रीमंत होत आहे. कारण ह्या श्रीमंताकडे एवढे पैसे आहे, पण त्यांना त्यांच्या बाजूच्या झोपडपट्टीमधले गरीब लोक दिसत नाही. त्यांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे असं त्यांना वाटत नाही. नाहीतर ते झोपडपट्टीत राहतात, त्यांना बिल्डिंगी बांधून देऊ शकतात, त्यांना फ्लॅट देऊ शकतात. आता ह्या लोकांचे 100-100 मजल्याचे घरं, पण ह्या गरिबांना काही ते छोटंसं घर बांधून देऊ शकत नाही, पण ते देणार नाही. हे स्वतः सगळा भोग करतील, पण आजूबाजूला जरी गरीब आहे तरी त्यांच्या मदतीला धावून जाणार नाही. असा मनुष्य स्वार्थी झालेला आहे, त्याच्याजवळ हृदय राहिलेलं नाही. ईश्वरचंद्र विद्यासागर खूप दान करायचे, गरीब आणि हुशार मुलांना स्कॉलरशिप द्यायचे, कितीतरी प्रकारे लोकांना मदत करायचे. म्हणून तर भगवान श्री रामकृष्ण त्यांना भेटायला गेले. ते म्हणाले की आम्ही तुमचं नाव ऐकलेलं आहे, तुम्ही लोकांना खूप मदत करता, तुम्ही लोकांना खूप दान करता. म्हणून भगवान श्री रामकृष्ण त्यांना भेटायला गेले. म्हणजे दान धर्म करणं हा मनुष्याचा धर्मच आहे, मनुष्याचं कर्तव्यच आहे. तो जर करत नसेल तर तो गृहस्थ धर्माच्या विरुद्ध वागत आहे. त्याला वाटते की माझाच परिवार, तो विसरतो की हा जगच आपला परिवार आहे. वसुधैव कुटुंबकम, विश्वची माझे घर. हे जग जर आपलं कुटुंब असेल,
कारण सगळी भगवंताची संतान आहे. त्या भगवंताच्या संतानासाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण करत नाही. उलट त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करतो, त्यांची पिळवणूक करतो, त्यांच्यावर अत्याचार करतो. म्हणजे हा कुठला धर्म आहे? याला मनुष्य म्हणायचं की राक्षस म्हणायचं? समाजामध्ये असे राक्षस आहे की जे लोक आदिवासी आहे, गरीब आहे, त्यांचीच पिळवणूक करतात. अरे बाबा, त्यांना कुठे मदत करा, तर तुम्ही त्यांची पिळवणूक करता. जंगलामध्ये जाऊन त्यांचा माल कमी किमतीमध्ये घेणार, त्यांना फसवणार. आता हे अशा प्रकारचे लोक आहे समाजामध्ये. आता हे लोक नाही, हे राक्षस आहे. म्हणजे गरिबांची पिळवणूक, ज्या बिचाऱ्यांना काही शिक्षण नाही, काही ज्ञान नाही, त्यांना तुम्ही फसवता, त्यांना लुबाडता. हे बरोबर आहे का? पण असंच चाललेलं आहे. म्हणजे हे बघा कलियुगामध्ये काय होत आहे. आदिवासी भागामधले लोक सहज घेऊन येतात, काही काही गोष्टी जंगलामधून घेऊन येतात आणि शिकले सवरलेले लोक त्यांना 1 किलो मीठ देऊन 1 किलो त्यांच्याकडून मध घेतात. म्हणजे बघा कसे त्यांना फसवतात. त्यांच्या मालाची किंमत पण व्यवस्थित देत नाही. त्या बिचाऱ्यांना काही शिक्षण नसते, ते फसवले जातात. म्हणजे अशा प्रकारचे दुष्प्रवृत्तीचे लोक पण या समाजामध्ये आहे, दुष्ट लोक पण आहे. आपलं तसं व्हायचं नाही. शक्य झालं तर त्यांच्या मुलांना शिक्षण द्यायचं, त्यांना आर्थिक मदत करायची, त्यांच्यासाठी शाळा बांधून द्यायचे, त्यांच्यासाठी दवाखाने बांधून द्यायचे. हे तर बाजूलाच राहिलं, पण त्यांचीच पिळवणूक करणारे लोक या समाजामध्ये आज आहे. म्हणजे अशा प्रकारे आपलं राक्षस व्हायचं नाही. तर ज्यांना गरज आहे, ज्या गोष्टीची गरज आहे, ते आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढं आपल्याकडून होईल तेवढा आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण सगळ्या जगाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, पण काही लोकांच्या गरजा तर आपण पूर्ण करू शकतो. म्हणून दानधर्म तू करता चल. भगवान श्री रामकृष्ण म्हणतात, दानधर्म तू करता चल, संतन का कहना सुनता चल. साधू संघ, तुम्ही साधूकडे जाता, त्यांच्या गोष्टी ऐकता, त्यांच्याकडून अध्यात्माचं ज्ञान घेता, हे सगळं तुम्ही करता, पण मात्र घरी आल्यानंतर आचरण काहीच करत नाही. त्यामुळे काहीही फायदा होणार नाही. तुम्ही साधुसंग कशासाठी करता? साधुसंग केल्यामुळे तुम्हाला भगवंताविषयी ऐकायला मिळते. आता साधुसंग करून जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रेरणा मिळत नसेल, तुम्ही साधना करत नसाल, दानधर्म करत नसाल, काहीच करत नसाल, तुमच्यामध्ये त्याग नसेल, वैराग्य नसेल, भक्ती नसेल, तर त्या साधुसंगाचा उपयोग काय? म्हणजे आपण साधुसंग करतो, पण साधूंनी सांगितलेल्या गोष्टी जीवनामध्ये आचरणामध्ये आणत नाही. आपण म्हणतो की अरे ते आपल्याला काही शक्य नाही, ते आपल्याला कसं काय शक्य होणार आहे? म्हणजे प्रयत्न तर करून बघा, सगळं काही शक्य आहे. तुम्ही तुमचा वेळ बर्बाद कशाला केला? ते साधूचा वेळ कशाला बर्बाद केला? तुम्ही गेले, सगळं ऐकलं आणि जर काहीच केलं नाही तर तो वेळ वाया गेला ना. कमीत कमी 10 गोष्टी जर सांगितल्या असेल साधूंनी, त्यामध्ये एक गोष्ट तर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला साधूंचं जीवन दिसते, त्यांच्या जीवनातला त्याग दिसतो, भक्ती दिसते, त्यावरून तरी तुम्ही काहीतरी प्रेरणा घ्या की ह्या लोकांनी भगवंतासाठी सगळं काही सोडलेलं आहे, आपण थोडं तरी काहीतरी करायला पाहिजे, 1% तरी करायला पाहिजे. तर इथे साधूंचं वचन नुसतं ऐकून उपयोग नाही. वचन ऐकून त्याचं जीवनामध्ये आचरण केल्याशिवाय आपलं मन शुद्ध होणार नाही. बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात आणि आज तर या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला साधुसंग तुमच्या घरी मिळतो. घर बसल्या तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात. आता रात्रंदिवस नुसतं ऐकत राहायचं, तुम्ही आयुष्यभर ऐकत राहा, पण जर तुम्ही आचरण करत नसाल तर तुमच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. तुम्हाला माहिती खूप मिळेल, तुम्ही व्याख्यानं देऊ शकाल, पण तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक परिवर्तन होणार नाही, कारण तुम्ही त्यामधलं काहीच आचरण करत नाही. जसं ऐकलं तसं तुम्ही लोकांना सांगता. म्हणजे काय करता? तुम्ही नुसतं पासाण करता, पण तुमच्या जीवनामध्ये ते काहीही उतरत नाही. नुसत्या सांगितल्यामुळे लोकांवर प्रभाव पडत नाही. आपला तसं जीवन जगून दाखवावं लागतं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो जसा बोलतो त्याप्रमाणे आचरण करतो, त्यातच लोक ऐकत असतात. नाहीतर बोलायचं एक आणि करायचं दुसरंच, कोणीही ऐकणार नाही.
तेव्हा साधूचं ऐका तुम्ही, आणि ऐकल्यानंतर नुसत्या लोकांना उपदेश देत फिरू नका, तर त्यामधलं काहीतरी जीवनामध्ये आचरण करा. पहिले तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येऊ द्या. पहिले तुम्ही आध्यात्मिक व्हा, मग तुम्ही लोकांना सांगू शकता. पण आचरण न करता लोकांना सांगितलं तर तुमचं कोणीही ऐकणार नाही. म्हणून दानधर्म तू करता चल, संतन का कहना सुनता चल, सत्य वचन अपनाता चल, दूर होगा तेरे मन का अमल. इथे भगवान श्री रामकृष्णांनी म्हटलं आहे की कलियुगामध्ये सत्य वचन हीच एकमात्र तपस्या आहे. कारण भगवान म्हणजे सत्य स्वरूप आहे. ट्रूथ इज गॉड अँड गॉड इज ट्रूथ. तेव्हा हे आपण खूप काळजीपूर्वक पाळलं पाहिजे. सत्याशी कधीही तडजोड करू नये. जीवनामध्ये कधीही खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नये. कारण आपण खोटं बोललो की भगवंतापासून दूर जातो. भगवंत सत्य स्वरूप आहे. तेव्हा तुम्ही सत्याला धरून राहा. तुम्ही सत्याला धरून राहात म्हणजे भगवंताला धरून आहात. तुम्ही सत्याला कधी सोडू नका. तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट आली, तुम्हाला कितीही कष्ट सहन करावे लागले, तरी कॉम्प्रोमाइज करू नका. शॉर्टकट मार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न करू नका. मेहनत करा, कष्ट करा आणि चांगल्या मार्गाने पैसे कमवा. नाहीतर लोक नंबर 2च्या मार्गाने पैसे कमावतात, श्रीमंत पण होतात, पण त्या श्रीमंतीचा काही उपयोग नाही. इथे तुम्ही सत्याचं आचरण केलं तर तुम्हाला पैसेही मिळेल आणि तुमची आध्यात्मिक प्रगती पण होईल. तुमची भौतिक प्रगती झाली म्हणून काय झालं, ती भौतिक प्रगती पण राहणार नाही. शेवटी जय सत्याचा होतो. सत्यमेव जयते नानृतम. तेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की सत्याशी तडजोड करू नका. सत्यवचनी कलियुगातली तपस्या आहे. सत्याचं आचरण करा. भगवान श्रीरामकृष्ण किती सत्याचं आचरण करायचे. कधीही चुकूनसुद्धा त्यांच्या वाणीद्वारे खोटा शब्द बाहेर पडला नाही. एक शब्दसुद्धा खोटा बोलले नाही. म्हणजे आपण म्हणतो की या कलियुगामध्ये काही सत्य बोलणं शक्य नाही, पण हे स्वामी विवेकानंद श्रीरामकृष्ण यांनी या कलियुगामध्ये तर दाखवून दिलं की सत्याचं आचरण करणं शक्य आहे. कोण म्हणतं अशक्य आहे? एक खोटं बोललं तर 10 खोटे बोलावे लागतात. म्हणून खोटं बोलण्याची सवय आपल्याला होऊन गेलेली आहे. काही कारण नसताना आपण खोटं बोलतो. कमीत कमी सत्य बोलण्याचा प्रयत्न तर करा. आपण प्रयत्न पण करत नाही. प्रयत्न करा. एखाद्या वेळेस चुकून समजा खोटं काही झालं तरी ठीक आहे, पण जाणून बुजून करू नका. एकदा भगवान श्रीरामकृष्णांनी राखाल महाराजांना बघितलं. ते म्हणाले, अरे आज तुझ्या चेहऱ्यावर मला काळे डाग दिसतात, तू काही खोटा वगैरे बोलला का? तेव्हा राखाल महाराज म्हणाले की नाही, मी खोटं तर बोललो नाही. हां म्हणे, मला आठवते, मी गमतीमध्ये एक खोटं बोलून गेलो. तेव्हा श्रीरामकृष्ण रागावले. त्यामुळे अरे गमतीमध्ये पण खोटं बोलू नको, म्हणून तर मी तुझा चेहरा बघू शकत नाही. तुझ्या चेहऱ्यावर मला काळे डाग दिसतात. म्हणजे बघा, भगवान श्रीरामकृष्ण एवढे सत्याचे पुजारी होते की आपल्या शिष्यांना सांगायचे की गमतीमध्ये पण खोटं बोलू नका. म्हणजे सत्याचं आचरण केल्याशिवाय आध्यात्मिक जीवनात मनुष्य पुढे जाऊ शकत नाही. सगळे शास्त्र सांगतात, भगवद्गीता सांगते, महापुरुष सांगतात, आणि तरी आपण सत्याचं आचरण करत नाही. खोटं बोलण्याचा अभ्यास आपण सोडत नाही. खोटं बोलून तुम्ही लोकांना फसवून मोठवण्याचा प्रयत्न करू नका. तो धर्माचा मार्ग नाही, तो अधर्माचा मार्ग आहे. म्हणून सत्याचं शक्य होईल तेवढं आचरण करा. कदाचित 100% शक्य होणार नाही, पण प्रयत्न करता 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 एक दिवस तुम्ही 100% पण सत्याचं आचरण करू शकाल. सुरुवातीला नाही होणार, पण अभ्यास मात्र सोडू नका. प्रयत्न करत राहा. जाणून बुजून खोटं बोलू नका. काहीही कारण नसताना खोटं बोलू नका. कितीही पनिशमेंट झाली, कितीही संकट आलं तरी सत्याशी तडजोड करू नका. सत्य तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सत्याला धरून राहिले तर सत्य तुमचं रक्षण करेल, तुमचा विनाश होऊ देणार नाही. हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून सत्यवचन आपण आता चल, क्रोध को मन से हटाता चल, हरि से प्रीत जुड़ाता चल, ईश्वर ध्यान लगाता चल, दूर होगा तेरे मन का अमल. क्रोध को मन से हटाता चल. क्रोधसुद्धा आपल्या आध्यात्मिक जीवनामधला मोठा शत्रू आहे.
काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे की हे 3 नरकाची द्वार आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभ तस्मादेत त्रयम त्यजेत. हे 3 नरकाचे द्वार आहे, काम क्रोध आणि लोभ. तेव्हा या 3 गोष्टीचा त्याग करायला भगवंत सांगतात. हा राग आहे, हा दुश्मन आहे, चांडाळ आहे. रागाच्या भरात आपण कितीतरी वाईट गोष्टी करून बसतो, कितीतरी आपल्या हातून गुन्हे घडतात. कारण या क्रोधावर जर कंट्रोल नसेल तर आपण रागाच्या भरात काय करू काय सांगता येत नाही. हा मोठा शत्रू आहे. आणि राग केव्हा येतो? जेव्हा कोणी आपली इच्छा पूर्ण करत नाही, आपल्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतात, तेव्हा राग येतो. तेव्हा या क्रोधाला सोडून द्या, शांत राहा. कुणी तुम्हाला कितीही शिव्या दिल्या, कितीही अपमान केला तरी सहन करा, शांत बसा. तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टीसाठी रागावलात तर कधीकधी तुमच्या हातून खूप मोठी चूक होईल आणि मग आयुष्यभर पश्चाताप होईल. तुम्ही रागाच्या भरात एक दगड घेऊन कोणाला मारला किंवा कोणाला एक थापड मारली आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आयुष्यभर तुम्हाला जेलमध्ये काटावे लागेल. लोक रागाच्या भरात केरोसिन टाकून जाळून घेतात आणि मग म्हणतात की अरे मला वाचवा वाचवा. त्यावेळेस त्यांना कळत नाही, रागाच्या भरात आत्महत्या करतात, काहीही करतात, खून करतात आणि नंतर पश्चाताप करतात. म्हणून हा राग आपला शत्रू आहे. आध्यात्मिक साधकांनी कधीही या क्रोधाच्या आहारी जाऊ नये. हा क्रोध म्हणजे आपला शत्रू आहे, तो आपला विनाश करणारा आहे, नरकाचं द्वार आहे. हे भगवंतांनी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. म्हणून हे जे विकार आहे, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, हे आपले शत्रू आहे. त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल, मन पवित्र करायचं असेल तर या विकारांना दूर ठेवा. क्रोध को मन से हटाता चल, हरि से प्रीत जुडाता चल. मग क्रोध गेला तर प्रेम येईल आणि ते प्रेम कुणावर येईल? भगवंतावर प्रेम निर्माण होईल. हरि से प्रीत लगाता चल, म्हणजे भगवंतावर प्रेम करा. क्रोध सोडा आणि प्रेम भगवंतावर करा. ईश्वर ध्यान लगाता चल, दूर होगा तेरे मन का मल. आणि दररोज ध्यान करण्याचा अभ्यास करा. सकाळी संध्याकाळी कमीत कमी अर्धा तास तरी शांत बसा. ध्यान हो अगर न हो, कमीत कमी एका ठिकाणी शांत बसून मनाच्या घडामोडी बघा. भगवंताच्या चरणाचं ध्यान करण्याचा प्रयत्न करा. कारण ध्यान मार्ग असा आहे की आपण लवकरात लवकर मनाला शांत करू शकतो. बाकी वेळेस आपल्याला कळत नाही की मन किती भटकत आहे, पण आपण ध्यानाला बसलो की लगेच कळतं की मनामध्ये किती प्रकारचे विचार आहेत. ते सगळे विचार बाहेर येतील आणि निघून जातील, त्यांना येऊ द्या. पण कमीत कमी शांत बसून मनाकडे तरी बघा. मनाला शांत करण्याचा प्रयत्न करा. दररोज सकाळी संध्याकाळी अर्धा तास तरी करण्याचा प्रयत्न करा. कारण ध्यान केल्यामुळे तुमचं मन हळूहळू शांत होईल, मनातले विचार हळूहळू कमी होतील, मन हळूहळू पवित्र होईल, मन एकाग्र होईल आणि तेव्हा कुठे आध्यात्मिक जीवनात प्रगती होईल. म्हणून दररोज ध्यानाचा अभ्याससुद्धा केला पाहिजे असे भगवंत आपल्याला सांगतात. ते तर आपल्या शिष्यांकडून करून घ्यायचे. त्यांना म्हणते अरे तुम्ही इथे झोपायला आले का? उठा, बसा आणि ध्यान करा. जा पंचवटीत जाऊन ध्यान करा, शिवाच्या मंदिरात जाऊन ध्यान करा. भगवान श्री रामकृष्ण त्यांच्या शिष्यांकडून ध्यान करून घ्यायचे, रात्रभर ध्यान करून घ्यायचे. त्यांना माहीत होते की ध्यानाचं काय महत्त्व आहे. इवन स्वामी विवेकानंदसुद्धा सगळ्या संन्याशांना म्हणायचे की सकाळी तुम्ही मंदिरात ध्यान केलंच पाहिजे. तुम्ही जर एक दिवस मंदिरात आला नाही, ध्यान केलं नाही, तर तुम्हाला मठामध्ये भिक्षा मिळणार नाही. म्हणजे हे लोक एवढे कडक होते. पण भगवान बुद्धाने सुद्धा ध्यानाचा उपदेश दिला. जे ध्यानाचं आध्यात्मिक जीवनामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. तेव्हा दररोज आपण अर्धा तास तरी ध्यान केलं पाहिजे. आणि त्यासाठी जर गुरुने सांगितलेल्या पद्धतीनं ध्यान केलं तर आपली प्रगती लवकर होते. जे कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करणारा पाहिजे. म्हणून गुरुचा आश्रय घ्या, चांगला गुरु निवडा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ध्यानाचा अभ्यास करा. तो सुद्धा एक उपाय आहे. श्रद्धा से नाम तू जपता चल, व्याकुलता से बुलाता चल, प्रभु चरण शरण तू लेता चल, दूर होगा तेरे मन का मल. श्रद्धा से नाम तू जपता चल. तुम्ही भगवंताचं नाव तर घेता, पण इथे काय म्हणतात श्रीरामकृष्ण? श्रद्धापूर्वक घ्या.
यंत्रवत घेऊ नका, मेकॅनिकल घेऊ नका. त्यामध्ये कुठेतरी भक्ती आणि श्रद्धा पाहिजे. जर भगवंताचं नाव घेताना तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल, भक्ती असेल, प्रेम असेल तर मन शांत होईल. आणि व्याकुळता महत्त्वाची आहे. तुम्ही व्याकुळ होऊन भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. नुसतं नाम घेऊन यंत्रवत काही होणार नाही. भगवंताच्या प्राप्तीसाठी व्याकुळ झालं पाहिजे. व्याकुळ होऊन रडलं पाहिजे की भगवंता मला तुझं दर्शन झालंच पाहिजे, माझे इतके दिवस व्यर्थ गेले. म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये व्याकुळता सगळ्यात महत्त्वाची आहे. हे सगळं आपण करतो कशासाठी? भगवंताविषयी व्याकुळता निर्माण व्हावी म्हणून, की मला भगवंतच पाहिजे, मला भगवंताशिवाय काहीही नको. मीराबाई, तुलसीदास, कबीर यांच्यामध्ये किती व्याकुळता होती की भगवंताशिवाय आम्हाला काहीही नको, फक्त भगवंत आणि भगवंतच पाहिजे. रात्रंदिवस ते भगवंतासाठी व्याकुळ झालेले होते. त्यांना संसारामध्ये मुळीच आवड नव्हती. कधी भगवंताचं दर्शन होईल, नाही झालं तर मग जगण्यामध्ये काय अर्थ आहे, आपलं जीवन व्यर्थ गेलं. म्हणजे एक एक दिवस ते भगवंतासाठी व्याकुळ व्हायचे आणि तेव्हा कुठे भगवंताने त्यांना दर्शन दिलं. अशा श्रीरामकृष्णाने बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे की कशा प्रकारे व्याकुळ झालं पाहिजे. तर एखाद्याची नोकरी गेली असेल तर बघा, तो दररोज जातो आणि विचारतो का हो तुमच्या ऑफिसमध्ये नोकरी आहे का. तो नोकरी मिळवण्यासाठी एवढा व्याकुळ झालेला असतो की दररोज त्याला जाऊन चौकशी करावी लागते की आज जागा खाली झाली का, आज नोकरी आहे का. म्हणजे अशा प्रकारची, किंवा घरी कोणी आजारी असेल त्याला बरं करण्यासाठी किती घरचे लोक व्याकुळ झालेले असतात. म्हणजे मनामध्ये भगवंताविषयी अशा प्रकारची व्याकुळता निर्माण व्हायला पाहिजे की भगवंताशिवाय जगणं म्हणजे व्यर्थ आहे. भगवंताचा लाभ करून घेणारच आणि झालाच पाहिजे, अशी व्याकुळताने दृढनिश्चय असेल तर आपण या संसाराच्या बाहेर पडू शकतो, तर आपला आध्यात्मिक विकास होऊ शकतो. म्हणून व्याकुलता से बुलाता चल, प्रभू चरण शरण तू लेता चल, दूर होगा तेरे मन का मल. आणि प्रभूच्या चरणी संपूर्णपणे शरणागत व्हा. सगळं करा आणि भगवंताला शरणागत व्हा. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. मला शरणागत व्हा, मी तुम्हाला सगळ्या पापांपासून मुक्त करेल. अहमता सर्व पापेभ्यो. भगवान गीतेमध्ये म्हणतात मोक्ष इष्यामि मा शुचः. मी तुला सगळ्या पापांमधून मुक्त करेल, फक्त अट काय आहे की मला शरणागत हो. सगळं कर पण शेवटी मला शरणागत हो, अभिमान सोड आणि माझ्या चरणाचा आश्रय घे. आता भगवंताला जर आपण शरणागत झालो की भगवंता तूच माझा एकमेव आधार आहे, तुझ्याशिवाय माझ्या जगामध्ये कोणी नाही, मी तुझ्या चरणी माझं जीवन संपूर्ण समर्पण केलेलं आहे, तूच माझं रक्षण कर. अशा प्रकारे जर शरणागतीचा भाव असेल तर भगवंत आपल्याला मदत करेल. असे कितीतरी वेगवेगळे उपाय भगवंतांनी आपल्याला सांगितलेले आहे की जर मनामधला मळ साफ करायचा असेल, जर भक्तीमध्ये वाढ करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. हे ह्या एका गाण्यामधून आपल्याला बघायला मिळतं की भक्ती लाभण्यासाठी कोणकोणते उपाय आहे आणि ते उपाय जर आपण आचरणामध्ये आणले तर नक्कीच आपल्याला भक्ती लाभेल आणि मुक्ती पण लाभेल, आपलं जीवन सार्थक होईल. हेच आपण एका गाण्यामध्ये थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण हे गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपल्या चिंतनाला विराम देऊया. तेव्हा शांत बसून गाणं ऐका. राम कृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल. राम कृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल. सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन अमूल. सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन अमूल.
राम कृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल। सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन अमूल। राम कृष्ण निर्बल का बल। तीर्थ भ्रमण तू करता चल, मुख से हरि गुण गाता चल। तीर्थ भ्रमण तू करता चल, मुख से हरि गुण गाता चल। विषयों को दूर हटाता चल, दूर होगा तेरे मन का मल। राम कृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल। सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन अमूल। राम कृष्ण निर्बल का बल। घर घर में तू जाता चल, दुखियों के दुख मिटाता चल। घर घर में तू जाता चल, दुखियों के दुख मिटाता चल। भजनानंद लुटाता चल, दूर होगा तेरे मन का मल। राम कृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल। सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन अमूल। राम कृष्ण निर्बल का बल। धर्म ग्रंथ तू पढ़ता चल, मन से हर चिंतन करता चल। धर्म ग्रंथ तू पढ़ता चल, मन से हर चिंतन करता चल। अहम भाव को त्यजता चल, दूर होगा तेरे मन का मल। राम कृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल। सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन अमूल। राम कृष्ण निर्बल का बल। दान धर्म तू करता चल, संतन का कहना सुनता चल। दान धर्म तू करता चल, संतन का कहना सुनता चल। सत्य वचन अपनाता चल, दूर होगा तेरे मन का मल। राम कृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल। सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन अमूल। राम कृष्ण निर्बल का बल। क्रोध को मन से हटाता चल, हरि से प्रीत उड़ाता चल। क्रोध को मन से हटाता चल, हरि से प्रीत उड़ाता चल। ईश्वर ध्यान लगाता चल, दूर होगा तेरे मन का मल। राम कृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल। सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन अमूल। राम कृष्ण निर्बल का बल। श्रद्धा से नाम तू जपता चल, व्याकुलता से बुलाता चल। श्रद्धा से नाम तू जपता चल, व्याकुलता से बुलाता चल। प्रभु चरण शरण तू लेता चल, दूर होगा तेरे मन का मल। राम कृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल। राम कृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल। सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन अमूल। सुनकर भक्त हृदय के बोल, कहते
है प्रभु वचन अमूल। राम कृष्ण निर्बल का बल, कैसे हटेगा मन का मल। सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन अमूल। सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन अमूल। सुनकर भक्त हृदय के बोल, कहते हैं प्रभु वचन अमूल। ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।